महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर एक गोष्ट सांगायची की एक माणूस असतो, तो माणूस आहे ना देवासंग बोलत असतो। तर एक श्रीमंत माणूस त्याला भेटतो, तर तो त्याला म्हणतो की तुम्ही देवासंग बोलता ना? तर तो म्हणतो हां मी देवासंग बोलतो। तर मग देवाला सांगा की मला भरपूर काय दिलं आहे, आता द्यायचं बंद कर, आता काय मला देऊ नको। तो म्हणतो ठीक आहे मी बोलतो, आणि तो पुढं जातो। पुढं गेला एक गरीब त्याला भेटतो। गरीब म्हणतो अहो तुम्ही देवासंग बोलता ना? तो म्हणतो हां मी बोलतो। मग ते देवासंग बोलतं तर देवाला सांगा हे शर्ट म्हणजे एकच कपडा दिला आहे, मला अजून दे, नाही का? तर तो म्हणतो ठीक आहे मी सांगतो। तर मग दुसऱ्या दिवशी येतो, तर श्रीमंत माणूस म्हणतो तुम्ही देवाला सांगितलं का मला हे नका देऊ म्हणून, म्हणजे आता काय देऊ नका म्हणून? तर तो म्हणतो की सांगितलं, पण देव मला म्हटला की आता तुला जे मी दिलं आहे ना त्याच्यात तू खुश आहे, तर मग माझं आहे ना म्हणजे आपण नाही का म्हणतो धन्यवाद बोल मला धन्यवाद बोल, नाही का? तर हे धन्यवाद आता बोलू नको देवाला, नाही का? ते सोडून दे। तर तो श्रीमंत माणूस म्हणतो का मी का नको बोलू धन्यवाद? अरे त्याने मला एवढं दिलं आहे, त्याचे कसे उपकार मी विसरू? नाही बाबा मी त्याला धन्यवाद बोलणारच, कारण की हे मी नाही सोडू शकत म्हणला। तो म्हणतो ठीक आहे बघ तुझी मर्जी। तसाच तो गरीबाकडे जातो। गरीब म्हणतो तुम्ही बोलले का त्याला, देवाला बोलले का तुम्ही? तर ते म्हणतो हा, तर देवाने सांगितलं आहे की त्याला धन्यवाद म्हणून। बघा श्रीमंत माणसाला काय म्हणला देव, आता मला धन्यवाद बोलू नको। पण गरीबाला काय म्हणला की आता तुम्हाला धन्यवाद बोल। तर तो गरीब माणूस काय म्हणतो की मी ह्या कपड्यांसाठी धन्यवाद बोलू देवाला, की जो हवेने पण उडून जातो, मी काय धन्यवाद बोलणार नाही म्हटला। काय माझी ही परिस्थिती आहे ना, मी काय धन्यवाद बोलणार नाही। पण तो अरे तू धन्यवाद बोलला तर तुझं चांगलं ना, नाही म्हणला मी धन्यवाद बोलणारच नाही म्हटला। तर त्या माणसाने त्याला हे सांगितलं की तू आज झोपला रात्री, तर तू सकाळी उठतो ना, उठतो का नाही उठतो? त्यांना उठतो। अरे झोपीतच किती लोक गेले, तुझं नशीब आहे की तू उठतो। आत्ता कुठंतरी बिहारमध्ये थंडीमुळं माणसं मेली, काय? तर हीच गोष्ट आहे की देवाने दिलंच नाही म्हणून त्याचे आभार नाही मानायचे, असं करू नका। काय देव देतो, तुम्ही फक्त मनाने मागा, आणि स्वार्थापोटी नका मागू की तुला मी 500 रुपये देतो आणि तू मला हे दे, असं काय करू नका। देव 100% देणार, फक्त हक्काने मागायचं। 100% देणार हक्क, का तर ते आपले देव आहेत, पैशाने देव विकत घेता येत नाही। हक्क त्यांच्यावर प्रेम करा, 100% देव तुम्हाला जे पाहिजे ते देणार। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा, आणि काय चुकलं असेल तर नक्की सांगत जा। धन्यवाद।